नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की पुस्तक चेक इन कसे करायचे ते. पुस्तक चेक इन करण्यासाठी आपण सर्क्युलेशन टॅबमध्ये जाऊया. तिथून चेक इन ऑप्शन आहे. चेक इन ऑप्शनवर क्लिक केल्यावर आपल्याला जी स्क्रीन दिसते त्याच्यात पुस्तकाची माहिती भरायची आहे आणि त्यासाठी आपल्याला सर्वात आधी पुस्तक सर्च करावं लागणार आहे. आपण बारकोडच्या टेक्स्ट बॉक्सच्या पुढे जी सर्च लिंक आहे त्याच्यावर पुस्तक शोधण्यासाठी क्लिक करूया. तर पुस्तक सर्च करण्यासाठी आपण टायटल, ऑथर, सब्जेक्ट किंवा कॉल नंबर यापैकी काही एक वापरू शकतो. तर मी कॉल नंबरने पुस्तक सर्च करतो. पुस्तकाचा कॉल नंबर आहे PH0201 आणि सर्च बटनवर क्लिक करूयात. तर सर्च स्क्रीनवर आपल्याला पुस्तकाची माहिती दिसेल. जर आपण ऑथर किंवा टायटल एंटर केलं असतं तर आपल्याला कदाचित एकापेक्षा जास्त दिसले असते आणि त्या केसमध्ये आपल्याला म्हणजे हवं असेल पुस्तक त्या पुस्तकाच्या चेक इन किंवा चेकआउट लिंकवर क्लिक करावं लागेल. आता इथे एकच पुस्तक आहे म्हणून मी या लिंकवर क्लिक करतोय, चेक इन चेकआउट. आपण बघू शकता की इथे पुस्तकाचा बारकोड सिलेक्ट झालेला आहे. तर चेक इन साठी पहिली स्टेप आपण कंप्लीट केली ती म्हणजे सर्च. आता सेकंड स्टेप आहे ऍड टू शेल्विंग कार्ट. आणि आपण इथे बघू शकता पुस्तक एकदा शेल्विंग कार्ट वर ऍड केलं की आपण पुस्तक कोणी चेकआउट केलं होतं, पुस्तक किती दिवसांनी लेट आहे आणि मेंबरची काही आउटस्टँडिंग बॅलन्स आहे का, ही सर्व इन्फॉर्मेशन आपण पेजच्या वरील टॉप पोर्शन मध्ये बघू शकता. आता मला आणखी पुस्तक चेक इन करायचं आहे, त्यासाठी मी तीच प्रोसेस फॉलो करतोय. आता दुसरं पुस्तक परत सर्च केल्यानंतर पुन्हा मी एकदा ऍड टू शेल्विंग कार्ट वर क्लिक करतोय आणि परत त्या पुस्तकाची किती दिवस लेट आहे वगैरे ती इन्फॉर्मेशन आपण इथे बघू शकता. चेक इनची जी शेवटची स्टेप आहे मी तिथं करतोय. त्यासाठी आपल्याला पुस्तकाच्या चेकबॉक्सवर ते सिलेक्ट करून त्याच्यानंतर चेक इन ऑल आयटम्स किंवा चेक इन सिलेक्टेड आयटम्स दोघांपैकी मी चेक इन सिलेक्टेड आयटम्स वर क्लिक करतोय आणि ही लास्ट स्टेप आहे. तर हे पुस्तक या दोन्ही पुस्तकांची चेक इन प्रोसेस कंप्लीट झाली आहे आणि त्या जर काही लेट फी असेल तर ती लेट फी पण युजरच्या अकाउंटला ऑटोमॅटिकली चार्ज झालेली आहे. आता पुस्तक चेकआउट करण्याची प्रोसेस आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया.